वर्ष होतं 2004. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते सुशील कुमार शिंदे आणि विलासराव देशमुख दिल्लीत होते, केंद्रात मंत्री होते. सगळं शांत होतं आणि अचानक मुंबईतल्या हजारो काळी पिवळी जीप आणि टॅक्सीवाल्यांनी संप पुकारला. अख्खी मुंबई थांबली. सगळे नेते टॅक्सी युनियनला भेटत होते, पण संप तुटत नव्हता. का? कारण त्यांची एकच मागणी होती, आमचं एकच ऐकणारा माणूस हाय, विलासराव देशमुख. त्यांना दिल्लीहून बोलवा, तेच आमचा प्रश्न सोडवतील. दिल्लीत बसून जो माणूस मुख्यमंत्र्यांच्या मुंबईतला संप सोडवू शकत होता, त्या माणसाचं नाव होतं विलासराव देशमुख. कोण होता हा माणूस, जो लातूरच्या एका छोट्या गावात सरपंच झाला आणि महाराष्ट्राच्या राजकारणाचा बादशाह बनला, ज्याला लोकांनी दोनदा मुख्यमंत्री पदावरून खाली खेचलं, पण तो माणूस दोन्ही वेळा परत कमबॅक करून मुख्यमंत्री झाला. आज आपण विलासरावांच्या आयुष्यातील ते सिक्रेट किस्से जाणून घेणार आहोत, जे त्यांना महाराष्ट्राच्या राजकारणातील जादूगार बनवतात. पहिला किस्सा. 1999 शरद पवारांनी काँग्रेस सोडली आणि राष्ट्रवादीची स्थापना केली. काँग्रेस तुटली होती. असं वाटत होतं की आता भाजप सेना आरामात जिंकणार, पण विलासरावांनी गेम फिरवला. ज्या शरद पवारांनी काँग्रेस तोडली, त्याच पवारांसोबत विलासरावांनी आघाडीची बोलणी सुरू केली. दिल्लीतल्या हायकमांडला त्यांनी पटवून दिलं की पवारांसोबत गेल्याशिवाय कमळाला रोखता येणार नाही. हा एक मास्टर स्ट्रोक होता. त्यांनी अशक्य गोष्ट शक्य केली. काँग्रेस आणि राष्ट्रवादीला एकत्र आणलं आणि स्वतः मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर बसले. हा होता त्यांचा पहिला चेकमेट. पण 2003 साली विलासरावांना खुर्ची सोडावी लागली. त्यांच्या जागी सुशील कुमार शिंदे मुख्यमंत्री झाले. सगळ्यांना वाटलं विलासरावांचा गेम ओव्हर, पण खरा खेळ तर आता सुरू होणार होता. 2004 ची निवडणूक झाली. काँग्रेस राष्ट्रवादी परत जिंकली, पण यावेळी काँग्रेसचे जेवढे आमदार जिंकून आले, त्यातले सर्वात जास्त आमदार हे विलासराव समर्थक होते. हाच तो टॅक्सी स्ट्राईकचा किस्सा होता, ज्याने दिल्लीला दाखवून दिलं की महाराष्ट्राच्या ग्राउंड लेव्हलवर कोणाचा कंट्रोल आहे. सुशील कुमार शिंदे हे सिटिंग मुख्यमंत्री होते, पण पॉवर विलासरावांकडे होती. दिल्लीला झुकावंच लागलं आणि द कमबॅक किंग परत एकदा महाराष्ट्राच्या तख्तावर बसला. विलासरावांची ताकद काय होती? त्यांची स्टाईल. ते कधीच चिडले नाहीत. ते हसून राजकारण करायचे. असाच एक किस्सा नागपूर अधिवेशनातला. विरोधी पक्षाने एका मुद्द्यावरून अख्खं सभागृह डोक्यावर घेतलं. गोंधळ, आरडाओरडा सुरू होता. सगळे मंत्री टेन्शनमध्ये होते, पण विलासराव, ते शांतपणे आपल्या खुर्चीवर बसून हसत होते. ते 1 तास विरोधकांना बोलू द्यायचे. ते ओरडून ओरडून थकायचे आणि मग विलासराव शांतपणे उठायचे. एक शेर किंवा एक विनोदी टोमणा मारायचे आणि अख्ख्या सभागृहाची हवाच बदलून टाकायचे. ते लढाई न लढताच जिंकायचे. ही त्यांची जादू होती. 2008च्या मुंबई हल्ल्यानंतर त्यांना पुन्हा एकदा खुर्ची सोडावी लागली, पण तरीही विलासराव देशमुख हे महाराष्ट्राच्या इतिहासातील एक न पुसणारं पान आहेत. ते फक्त राजकारणी नव्हते, ते लोकांमधले नेते होते. ते सरपंच होते, जे मुख्यमंत्री झाले, पण त्यांनी कधीच आपल्यातला माणूस हरवू दिला नाही. म्हणूनच आज इतक्या वर्षांनंतरही महाराष्ट्राच्या राजकारणातला सगळ्यात स्टायलिश आणि जादूगार नेता म्हणून लोक एकाच नावाची आठवण काढतात, विलासराव देशमुख.